नमस्कार शेतकरी बांधवांनो, वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना। मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। मित्रांनो, येणारा एप्रिल महिन्याची सुरुवात ही वादळी पावसाने होण्याची दाट शक्यता आहे। जवळपास एक आठवड्यापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत सुद्धा महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। एकूणच एप्रिल महिना हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातील 1 एप्रिल ते 3 एप्रिलचा हवामान अंदाज पाहणार आहोत। म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातसुद्धा या वादळी पावसाची शक्यता असणार आहे, त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, बंगालच्या खाडीत एक वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे एप्रिल महिन्यात, आणि या चक्राकार वाऱ्याची स्थिती ही चक्रीवादळामध्ये सुद्धा परिवर्तित होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। जर ते चक्रीवादळामध्ये निर्माण झाले तर त्याचे काय परिणाम होतील किंवा ते चक्रीवादळ कोणत्या दिशेला जाईल याची माहिती आपण नंतर पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, या स्थितीमुळे 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील साधारणपणे कोणत्या भागात पाऊस असेल तर याची माहिती आपण पाहूया। मित्रांनो, 1 एप्रिलमध्ये साधारणपणे कोकण किनारपट्टीवर म्हणजे सावंतवाडी, राजापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे कोडली, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अकलूज, जुन्नर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे दौंड, अहमदनगर, मनमाड, त्याचप्रमाणे विजापूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रातील इतर उर्वरित भागात मात्र वातावरण हे काही अंशी ढगाळी राहण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याबद्दल सांगायचं झाल्यास कन्नूर, कोची, कोलाम, त्याचप्रमाणे हुबळी, कर्नाटकमधील हुबळी, मंगळूरू, कोयंबतूर आणि तिरुवनंतवल्ली या भागातसुद्धा 1 एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, 2 एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे, तर काही भागात गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, 2 एप्रिल रोजी रत्नागिरी, सातारा, पुणे या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्याचप्रमाणे मुंबई, नाशिक, जामखेड या परिसरातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे बीड, कैज या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पुसद, उमरखेड या भागातसुद्धा, त्याचप्रमाणे हिंगोली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, उमरेड आणि ताडोबा या आसपासच्या परिसरातसुद्धा हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, 2 एप्रिल रोजीच महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यात कोइंबतूर, तिरुवनंतवेल्ली, मंगळूरू, कोची, कोलाम, कन्नूर आणि हुबळी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, 3 एप्रिल रोजी या वादळी पावसाची व्याप्ती ही वाढण्याची शक्यता आहे, कारण बंगालच्या खाडीतील कमीदाब क्षेत्र हे चक्रीवादळामध्ये 3 तारखेपासून रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, आणि त्यामुळेच 3 तारखेला वादळी पावसाचे स्वरूप हे जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे। 3 एप्रिल रोजी रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागात वादळी स्वरूपाचा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे अकलूज, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, पेठ आणि कैज या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे मराठा विभागातील माजलगाव, त्याचप्रमाणे बीड, परळी, शेलू, नांदेड, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर
या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम आणि आसपासचा परिसर जसे की पुसद, उमरखेड या भागात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, 3 एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कोइंबतूर, तिरुवनंतवेल्ली, हुबळी, मंगळुरू, कोची, कोलाम आणि कुन्नूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पूर्व किनारपट्टीवरील विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो, 1 एप्रिल ते 3 एप्रिलच्या दरम्यान असणाऱ्या वादळी पावसामध्ये वाऱ्याचा तासी वेग हा 4 किलोमीटर ते 10 किलोमीटर या प्रमाणात असणार आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे। मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो।